students. In a last video, I have explained you about the structure and function of cerebrum. Cerebrum, which is the largest part of our brain and which occupies about 83 to 85% part of the brain. And that cerebrum, which is basically divided into two hemispheres, that is right and left cerebral hemispheres. And both these hemispheres, they are further divided into four lobes because of presence of the sulci, that is central sulcus, parieto-occipital sulcus and the lateral sulcus. सो हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. Functional areas, that means these are the specific regions where the neurons or the nerve cells, they are performing a special function. हे विशिष्ट प्रकारचं कार्य करण्यासाठी या चेतापेशींचा समूह या चारही लोबमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी नर्व सेलचा समूह तयार झालेला किंवा नर्व पेशींचा समूह असताना पाहायला मिळतो. त्यांना एरियाज असं म्हटले, फंक्शनल एरियाज. या चारही लोबमध्ये बेसिकली 3 प्रकारच्या फंक्शनल एरियाज आहेत. दॅट इज सेन्सरी एरिया, मोटर एरिया अँड असोसिएशन एरिया. तर या 3 प्रकारचे एरिया वेगवेगळ्या लोबमध्ये कशा पद्धतीने आहेत आणि कशा पद्धतीने कार्य करतात हे आपण या फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम मध्ये शिकणार आहोत. बेसिकली ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की फ्रंटल लोब, परायटल, टेम्पोरल आणि ऑक्सिपिटल हे सेरेब्रमचे 4 लोब आहेत. तर या लोबमध्ये असणारे हा एरिया कोणता आणि सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन एरियाच्या शिवाय इतर जे एरियाज आपल्याला या लोबमध्ये पाहायला मिळतात त्या कोणत्या आहेत आपण हे यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. So firstly observe here the frontal lobe. Frontal lobe having different areas, that is particularly premotor area. पहिला एरिया जो पाहायला मिळेल तुम्हाला फ्रंटल लोबच्या एकदम अँटेरियर साईडला तो प्रीमोटर एरिया. प्रीमोटर एरिया विच कंट्रोल्स इनव्हॉल्युंटरी मुवमेंट्स ऑफ इनव्हॉल्युंटरी मसल्स अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. 2 कार्य प्रामुख्याने प्रीमोटर एरियाज करतात. या अनैच्छिक स्नायू जे आहेत आपल्या बॉडीमध्ये की ज्याला आपण नॉन स्ट्रायटेड मसल असंही म्हणतो, विच आर पर्टिक्युलरली प्रेझेंट इन वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनाल और दे आर प्रेझेंट इन वॉल ऑफ युरिनरी ब्लॅडर और युटेरस वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे इनव्हॉल्युंटरी किंवा पर्टिक्युलर नॉन स्ट्रायटेड मसल्स आहेत त्या नॉन स्ट्रायटेड मसलच्या ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल ठेवणारा सेंटर म्हणजे प्रीमोटर एरिया. या प्रीमोटर एरिया या पद्धतीने इनव्हॉल्युंटरी मस्क्युलर ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतात. त्याच्या पाठीमागे येणाऱ्या ज्या एरिया आहेत त्या मोटर एरिया म्हटलं जातं त्याला. या मोटर एरिया सेंट्रल sulcusच्या पुढच्या बाजूला आणि प्रीमोटर एरियाच्या पाठीमागे असतात. या मोटर एरिया पर्टिक्युलरली काय करतात, दे कंट्रोल द व्हॉल्युंटरी मस्क्युलर मुवमेंट. व्हॉल्युंटरी मसल्स म्हणजे कोणते की ज्याला आपण प्रे नाव वापरतो, स्ट्रायटेड मसल्स किंवा आणि त्याला दुसरं नाव आहे व्हॉल्युंटरी मसल्स. So these are the muscles which are striated muscle असंही त्याला म्हटलं जातं. These are the muscles which are basically present in our limbs, that is forelimb, hind limb, as well as in tongue and in abdomen. अशा विशिष्ट ठिकाणी हे मसल आपल्याला पाहायला मिळतात. या मसलची मुवमेंट कंट्रोल करणारं सेंटर म्हणजे मोटर एरिया. मोटर एरिया काय करतात, कंट्रोल द व्हॉल्युंटरी मस्क्युलर मुवमेंट. ऐच्छिक स्नायूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारं सेंटर म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळतं मोटर एरिया. त्याच्यानंतर इथं पाठीमागं या स्पेसमध्ये आणि सेंट्रल sulcusच्या पुढच्या बाजूला जो एरिया येतो त्याला असोसिएशन एरिया असं म्हटलं. तिथल्या ज्या नर्व सेल किंवा न्यूरॉन्स आहेत त्या बेसिकली काय कार्य करतात बघा. तर असोसिएशन एरिया त्याला आपण मराठीमध्ये सहयोगी क्षेत्र म्हणतो. या चारही लोबमध्ये येणारी सेन्सरी एरिया म्हणजे संवेदी क्षेत्र, मोटर एरिया म्हणजे प्रेरक क्षेत्र आणि असोसिएशन एरिया म्हणजे सहयोगी क्षेत्र. या प्रकारची क्षेत्र म्हणजे विशिष्ट जागा या आपल्या 4 लोबमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये फ्रंटल लोबमध्ये येणारे ह्या असोसिएशन एरिया काय करतात, दे आर मेनली रिलेटेड विथ कंट्रोलिंग व्हॉल्युंटरी ऍक्टिव्हिटीज सच ॲज मेमरी, विल पॉवर, त्यानंतर थिंकिंग, जजमेंट, प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे अशा पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, these activities they are controlled by the association area. So the association area, they are related to intelligence, learning, memory, decision, thought, problem solving. या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा एरिया म्हणजे असोसिएशन एरिया. आणि स्पेशल एरिया जो वेगळा आहे फ्रंटल लोबमध्ये तो म्हणजे ब्रोकाज एरिया. ब्रोकाज हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. या शास्त्रज्ञाच्या नावाने त्या एरियानं ओळखलं जातं.
तोच मोटर स्पीच एरिया म्हणून पण ओळखला जातो. मोटर स्पीच एरिया असं त्याला का म्हटलेलं आहे? बिकॉज ऑफ दॅट particularly this area it control the movement uh, during the movement of the different parts which are related to speech. स्पीचसाठी वाचा केंद्र म्हणतो आपण याला मराठीमध्ये. तर बोलण्यासाठी ज्या ज्या स्नायूंची हालचाल घडते, फॉर एक्झाम्पल मुवमेंट ऑफ मसल्स ऑफ लिप, मुवमेंट ऑफ टंग मसल अँड द मुवमेंट ऑफ व्होकल कॉर्ड, दे आर कंट्रोल्ड बाय द area that is a motor speech area, that is Broca's area, as well as it is responsible to translate thought into speech. या ब्रोकाज एरियामुळं विचारांचं शब्दामध्ये रूपांतर केलं जातं किंवा बोलण्यासाठीच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवणारं सेंटर म्हणजे ब्रोकाज एरिया. त्यानंतर आता पुढचा लोब जो येतो तो म्हणजे परायटल लोब. या परायटल लोबमध्ये जे बेसिकली एरियाज आहेत त्या म्हणजे सेन्सरी एरिया, त्याला या ठिकाणी सोमॅटो सेन्सरी एरिया असं म्हटलंय, आणि असोसिएशन एरिया पण परायटल लोबला असतात. परायटल लोबमध्ये सेन्सरी आणि असोसिएशन ह्या 2 प्रकारचे एरिया पाहायला मिळतात. सेन्सरी एरियाचं मुख्य कार्य काय बघा? सेन्सरी एरिया पर्टिक्युलरली दे आर रिस्पॉन्सिबल फॉर जनरल सेन्सेशन ऑफ टेम्परेचर, टच, प्रेशर. तर या पद्धतीनं तापमानाचं ज्ञान, स्पर्श ज्ञान, दाबाचं ज्ञान यासाठीच्या ज्या एरिया आहेत त्या एरिया आहेत परायटल लोबमध्ये, आणि एरियाला नाव आहे सोमॅटो सेन्सरी एरिया. पाठीमागच्या ज्या एरिया येतात त्या असोसिएशन एरिया म्हटलं जातं त्याला. असोसिएशन एरिया दे आर पर्टिक्युलरली रिस्पॉन्सिबल टू अंडरस्टँडिंग स्पीच, युजिंग वर्ड्स, त्यानंतर एक्सप्रेशन ऑफ थॉट. त्याचबरोबर in the parietal lobe, the sensory area, they are particularly known as here vernix area. The vernix area are the sensory speech area. They are responsible for, आता जस्ट मी म्हटलं त्या पद्धतीनं, अंडरस्टँडिंग स्पीच, युजिंग वर्ड्स, आणि कोणते शब्द वापरायचे, कधी वापरायचे याच्यासाठीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान या व्हर्निक्स एरियाला होत असतं. त्यामुळे व्हर्निक्स एरिया या पर्टिक्युलरली सेन्सरी स्पीच एरिया म्हणून ओळखले जातात. सेन्सरी स्पीच एरिया आणि या असोसिएशन एरियामध्ये येणाऱ्या ह्या एरिया. त्यामुळे परायटल लोबला जनरल सेन्सरी एरिया आणि असोसिएशन एरिया, आणि असोसिएशनमध्ये स्पेशल एरिया आहेत त्या वर्निक्स शास्त्रज्ञाच्या नावाने ओळखल्या गेल्यात. वर्निक्स एरिया किंवा त्यालाच आपण सेन्सरी स्पीच एरिया, अंडरस्टँडिंग वर्ड, युजिंग वर्ड्स, देन अंडरस्टँडिंग लँग्वेज याच्यासाठी असणारे ज्या एरिया आहेत या वर्निक्स एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे परायटल लोबला मेन एरिया 2 सेन्सरी आणि असोसिएशन. त्यानंतर टेम्पोरल लोबमध्ये येतो आपण. टेम्पोरल लोबमध्ये ज्या एरिया आहेत, टेम्पोरल लोबला सुद्धा सेन्सरी आणि असोसिएशन एरिया या 2 प्रकारचे एरिया प्रामुख्याने येतात. सेन्सरी एरियाज आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सेशन ऑफ टेस्ट. पुढच्या बाजूला इथं टेस्ट सेन्सेशनसाठी एरिया आहेत. देन ऑडिटरी एरिया म्हटलं, सेन्सेशन ऑफ हिअरिंग, ऐकण्याचं ज्ञान होण्यासाठी असणारे एरिया ऑडिटरी एरिया म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर इथं स्मेल एरिया पण असतात. ऑल फॅक्टरी एरिया म्हटलं जातं, वासाचं ज्ञान. त्यामुळे टेम्पोरल लोबला चवीचं ज्ञान, वासाचं ज्ञान, आवाजाचं ज्ञान ह्या तिन्ही गोष्टींचं ज्ञान होण्याचं सेंटर म्हणजे या ठिकाणी हा टेम्पोरल लोब आहे. सो टेम्पोरल लोबला सेन्सरी एरिया फॉर टेस्ट, देन सेन्सेशन फॉर स्मेल अँड सेन्सेशन ऑफ हिअरिंग, या तिन्ही प्रकारचं ज्ञान करण्याचे सेंटर आपल्या टेम्पोरल लोबमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर असोसिएशन एरिया दे आर रिलेटेड विथ म्युझिक, मेमरी, म्युझिक यासाठी त्या असोसिएशन एरिया टेम्पोरल लोबच्या काम करतात. आणि पाठीमागे चौथा लोब येतो, तो चौथा लोब म्हणजे ऑक्सिपिटल लोब. ऑक्सिपिटल लोबला सुद्धा सेन्सरी एरिया आणि असोसिएशन एरिया या 2 प्रकारचे एरिया असतात. सेन्सरी एरियाला पर्टिक्युलरली सेन्सेशन ऑफ व्हिजन, दृष्टीचं ज्ञान होतं, आणि असोसिएशन एरिया दे आर मेनली फॉर स्टोरेज ऑफ मेमरी यासाठी प्रामुख्याने त्या काम करतात. त्यामुळे या चारही लोबमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं की सेन्सरी एरियाज दे आर प्रेझेंट इन 3 lobes, that is parietal, temporal and occipital. Sensory areas are not present in फ्रंटल लोब. फ्रंटल लोबमध्ये तुम्हाला सेन्सरी एरिया बघायला मिळत नाहीत, पण फ्रंटल लोब सोडून उरलेल्या तिन्ही लोबमध्ये आपल्याला सेन्सरी एरियाज पाहायला मिळतात. असोसिएशन एरिया ह्या चारही लोबमध्ये आहेत. फ्रंटल, परायटल, टेम्पोरल, ऑक्सिपिटल या चारही लोबमध्ये असोसिएशन एरिया पाहायला मिळतात. परंतु प्री मोटर आणि मोटर एरिया फक्त आणि फक्त फ्रंटल लोबमध्येच आपल्याला पाहायला मिळतात.
ज्या पर्टिक्युलरली इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज किंवा व्हॉलंटरी प्रीमोटर एरिया इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करतात आणि मोटर एरियाज ह्या व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीला कंट्रोल करतात. वेगळ्या स्पेशल एरिया ज्या ब्रोकाज एरिया कोणत्या लोबमध्ये आहेत? काही वेळेला प्रश्न विचारला जातो. ब्रोकाज एरिया आर प्रेझेंट इन विच लोब ऑफ द सेरेब्रम? तर यामध्ये फ्रंटल लोब हे सांगता आलं पाहिजे. आणि वर्निक्स एरिया दे आर प्रेझेंट इन पॅरायटल लोब. आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तर ब्रोकाज एरिया ह्या स्पीच एरियाज आहेत, परंतु त्या मोटर आहेत, म्हणजे बोलताना होणारी हालचाल कंट्रोल करण्यासाठीच्या त्या एरिया आहेत. आणि वर्निक्स एरिया ह्या सेन्सरी स्पीच एरिया आहेत, म्हणजे काय बोलावं हे समजण्यासाठी, बोललेलं समजण्यासाठी असणाऱ्या त्या एरिया आहेत. या गोष्टी लक्षात घेतल्या तर फंक्शनल एरिया ऑफ सेरेब्रम हे सांगणं काही अवघड नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या सेन्सरी मोटर असोसिएटेड एरिया ते कोणत्या ठिकाणी आहेत, कुठे आहेत हे स्पेसिफिकली लक्षात घ्या स्पेसिफिकली. आणि त्याचबरोबर वेगळ्या एरिया कोणत्या, तर ब्रोकाज एरिया असेल किंवा ऑडिटरी एरिया असेल, टेस्ट एरिया असेल, तर त्याचं लोकेशन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ऑडिटरी म्हटलं की टेम्पोरल लोबला किंवा टेस्ट एरिया सुद्धा टेम्पोरलला, स्मेल एरिया सुद्धा टेम्पोरलला आणि व्हिज्युअल एरिया म्हणजे दृष्टीचं ज्ञान फक्त ऑक्सिपिटल लोबला आणि जनरल सेन्सेशन ऑफ टेम्परेचर, टच, प्रेशर म्हटलं की परायटल लोबला. तर या पद्धतीने याचं विभाजन झालं या एरियाचं प्रत्येक लोबमध्ये, फ्रंटल, परायटल, टेम्पोरल आणि ऑक्सिपिटलमध्ये. तर इथं आपण हा सेरेब्रमचा पार्ट या ठिकाणी संपवला. आपण फोर ब्रेन पाहतोय ह्युमन नर्वस सिस्टीममध्ये. जे नर्वस सिस्टीममध्ये जे पार्ट आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. त्यामध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमला सुरुवात केलेली आहे आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जो भाग येतो तो बरोबर आपल्या बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिसमध्ये असतो आणि तो भाग आहे तो ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर त्यामधलं आपण ब्रेनच्या बाबतीत मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागले. ब्रेनचं विभाजन पण परत 3 पार्टमध्ये केले. फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हँड ब्रेन. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. फोर ब्रेनमध्ये वेगवेगळे पार्ट येतात. त्यामध्ये ऑल्फॅक्टिव्ह लोब्स आणि सेरेब्रम ह्या 2 गोष्टी आपण पाहतोय, 2 गोष्टी आपण शिकतोय. तिसरा आपण अजून डायन्सेफलन हा भाग पाहणार आहोत पुढच्या पार्टमध्ये. परंतु सेरेब्रमचे रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करायला लागले. त्यामुळे सेरेब्रमची स्ट्रक्चर म्हणजे रचना कशी असते आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आत्ता जे एक्सप्लेन केलं ते म्हणजे सेरेब्रममध्ये 4ही लोबमध्ये विभागलेल्या फंक्शनल एरिया, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लोबमध्ये वेगवेगळ्या एरियाज कशा असतात आणि काय कार्य करतात ते आपण पाहिलं. यानंतर पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तो भाग आहे म्हणजे या पद्धतीनं आता मी सांगितलं तसं या फ्रंटल लोबमधल्या एरियाज, पॅरायटल लोबमधल्या एरिया, टेम्पोरल आणि ऑक्सिपिटल लोबमधल्या एरियाज इथे मी शब्दात मांडलेले आहेत, की फ्रंटल लोबमध्ये या एरिया येतात. प्रीमोटर एरिया कंट्रोल इनव्हॉलंटरी मूव्हमेंट ऑफ इनव्हॉलंटरी मसल, मोटर एरियाज कंट्रोल व्हॉलंटरी मूव्हमेंट ऑफ स्ट्रायटेड मसल आणि असोसिएशन एरिया रिलेटेड विथ इंटेलिजन्सी, विल पॉवर, मेमरी, लर्निंग, डिसिजन वगैरे सगळे येतं. आणि ब्रोका स्पीच एरिया ट्रान्सलेट थॉट इन टू स्पीच, कंट्रोल movement during movement of muscles which are responsible for speech. Parietal लोबमध्ये जनरल सेन्सरी एरियाज येतात, पर्टिक्युलरली फॉर सेन्सेशन ऑफ टेम्परेचर, टच आणि प्रेशर. आणि असोसिएशन एरिया दे आर रिलेटेड विथ सेन्सरी स्पीच एरिया दॅट इज अ वर्निक्स एरिया. टेम्पोरल लोबमध्ये एरिया फॉर टेस्ट, स्मेल आणि हिअरिंग आणि ऑक्सिपिटलमध्ये पर्टिक्युलरली व्हिज्युअल एरिया फॉर सेन्सेशन ऑफ व्हिजन. तर हे आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट जो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तो आहे पर्टिक्युलरली व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. ब्रेनचे व्हेंट्रिकल्स आपण पाहणार आहोत. आता व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन हा काय प्रकार आहे हा लक्षात घ्या. ब्रेन लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, ह्युमन ब्रेन इट इज अ हॉलो that is having cavities. It is not a solid. Centrally it is a hollow one. त्यामुळं ब्रेन हा आपला आतून पोकळ आहे आणि ब्रेनच्या पोकळ्यानं शब्द वापरलेला आहे व्हेंट्रिकल्स. So ventricles of brain are nothing but these are the cavities of brain which are filled with a fluid that is a cerebrospinal fluid. तर अशा या पोकळ्या आहेत ब्रेन मधल्या की ज्याच्यामध्ये एक लिक्विड पदार्थ भरलेला आहे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड नावाचा. तर असे व्हेंट्रिकल्स प्रत्येक पार्टमध्ये ब्रेनच्या आहेत का? तर प्रत्येक पार्टमध्ये नाहीये. काही ठराविक पार्टमध्ये ब्रेनच्या व्हेंट्रिकल आहेत, ठराविक पार्ट सॉलिड आहेत. आता ते सॉलिड कोणत्या आणि व्हेंट्रिकल कोणत्या हे मी तुम्हाला या ठिकाणी पुढच्या पार्टमध्ये आता या एक्सप्लेन करायला लागले, की व्हेंट्रिकल्स दीज आर द कॅव्हिटीज ऑफ ब्रेन. आता व्हेंट्रिकल दीज आर 4 व्हेंट्रिकल्स आर प्रेझेंट इन आवर ब्रेन.
which are of different size and different shape, and they are different named also. त्यामुळे हे जे व्हेंट्रिकल्स आहेत त्याला वेगवेगळी नावं दिलीत, त्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या पार्टमध्ये आहेत ब्रेनच्या आपल्या. वेगवेगळ्या ब्रेनच्या पार्टमध्ये येणाऱ्या कॅव्हिटीजना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातंय. आता हे 4च व्हेंट्रिकल आहेत. फर्स्ट व्हेंट्रिकल, सेकंड व्हेंट्रिकल, थर्ड आणि फोर्थ. नंबरप्रमाणे त्याला आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ अशी नावं दिली आहेत. त्याला काही पर्यायी नावं पण आहेत. आणि या पर्यायी नावांचा पण आपण या ठिकाणी विचार करणार आहोत, की फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकलला लॅटरल व्हेंट्रिकल असंही नाव आहे, पर्यायी नाव. आता हे फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल कुठे आहे पहा. फर्स्ट अँड सेकंड व्हेंट्रिकल दॅट इज प्रेझेंट इन सेरेब्रम. मोठ्या मेंदूमध्ये सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर असे 2 लोब आपल्या सेरेब्रमचे आहेत. या प्रत्येक लोबमध्ये एक व्हेंट्रिकल आहे. फर्स्ट व्हेंट्रिकल, सेकंड व्हेंट्रिकल असे दोन्ही व्हेंट्रिकल किंवा त्याला लॅटरल व्हेंट्रिकल हा शब्द वापरला. दीज लॅटरल व्हेंट्रिकल्स आर प्रेझेंट इन सेरेब्रम. त्यामुळे मोठ्या मेंदूमध्ये येतात ते लॅटरल व्हेंट्रिकल्स. त्यानंतर डायन्सेफॅलॉन हा जो पुढचा ब्रेनचा पार्ट आहे आपला, त्या डायन्सेफॅलॉनमध्ये येते ती कॅव्हिटी किंवा ते व्हेंट्रिकल थर्ड व्हेंट्रिकल नावाने ओळखलं जातं. सो थर्ड व्हेंट्रिकल ऑर इट इज ऑल्सो नोन एज अ डायोसील. सील म्हणजे पोकळी कॅव्हिटी. डायन्सेफॅलॉन मधली पोकळी म्हणून त्याला शब्दाला डायोसील किंवा त्याला नंबरवरून नाव दिलं थर्ड व्हेंट्रिकल. सो थर्ड व्हेंट्रिकल दॅट इज प्रेझेंट इन डायन्सेफॅलॉन. डायन्सेफॅलॉन मध्ये येणाऱ्या पोकळीला थर्ड व्हेंट्रिकल म्हणायचं किंवा डायोसील असं म्हणायचं. आणि त्यानंतर फोर्थ व्हेंट्रिकल येतं. फोर्थ व्हेंट्रिकल विच इज प्रेझेंट इन मेडुला ऑब्लॉंगेटा. जो आपला हाइंड ब्रेनचा पार्ट आहे मेडुला ऑब्लॉंगेटा, त्याच्यामध्ये जी पोकळी येते त्याला शब्द आहे फोर्थ व्हेंट्रिकल. त्यामुळं सेरेब्रममध्ये येतात फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल किंवा लॅटरल व्हेंट्रिकल. डायन्सेफॅलॉनमध्ये येतं थर्ड व्हेंट्रिकल आणि मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये येतं फोर्थ व्हेंट्रिकल. आता हे फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल म्हणजेच लॅटरल व्हेंट्रिकल थर्ड मध्ये ओपन होताना जी स्पेस येते, जी जागा रिकामी राहते, त्याला नाव आहे फोरामेन ऑफ मोनरो. फोरामेन ऑफ मोनरो म्हणजे फर्स्ट अँड सेकंड व्हेंट्रिकल थर्ड मध्ये ओपन होताना मधली स्पेस, दॅट इज अ फोरामेन ऑफ मोनरो. आणि थर्ड व्हेंट्रिकल फोर्थ मध्ये ओपन होताना हे थर्ड व्हेंट्रिकल हे इथं फोर्थ मध्ये ओपन झालं तर ही मध्ये जी जागा येते दॅट इज आयटर. आयटर और ॲक्विडक्ट ऑफ सिल्वस म्हणतात त्याला. ॲक्विडक्ट ऑफ सिल्वस किंवा आयटर इट इज अ स्पेस बिटवीन द थर्ड व्हेंट्रिकल अँड फोर्थ व्हेंट्रिकल. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये, तिसऱ्या व्हेंट्रिकल आणि चौथ्या व्हेंट्रिकल मध्ये जी स्पेस आहे, जी जागा आहे दॅट इज आयटर. आणि पहिल्या, दुसऱ्या व्हेंट्रिकल आणि तिसऱ्या व्हेंट्रिकल मध्ये म्हणजे लॅटरल व्हेंट्रिकल आणि तिसऱ्या व्हेंट्रिकल मध्ये जी स्पेस आहे ते फोरामेन ऑफ मोनरो. त्या पद्धतीने आपल्या ब्रेनला असे व्हेंट्रिकल्स येतात. 4 व्हेंट्रिकल आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट व्हेंट्रिकल अँड सेकंड व्हेंट्रिकल आर प्रेझेंट इन सेरेब्रम. थर्ड व्हेंट्रिकल इज प्रेझेंट इन डायन्सेफॅलॉन अँड फोर्थ व्हेंट्रिकल इज प्रेझेंट इन मेडुला ऑब्लॉंगेटा. आता मग ब्रेनला आपल्या व्हेंट्रिकल्स नाहीत असे भाग कोणते बघा. olfactory lobes, they are solid, they are without cavity म्हणजे they are without ventricle. olfactory lobeला ventricle नाही, cavity नाही, पोकळी नाही. त्याच्यानंतर आणि कोणत्या पार्टला नाही तर ऑप्टिक लोब्सना ventricle नाही, cavity नाही. त्याच्यानंतर आणि कोणत्या पार्टमध्ये नाही, कॅव्हिटी नाही, व्हेंट्रिकल नाही. सेरेबेलम मध्ये म्हणजे लहान मेंदूमध्ये पोकळी नाही. लहान मेंदू म्हणजे सेरेबेलम हा सॉलिड आहे. त्यानंतर पॉन्स व्हॅरोली सॉलिड आहे. म्हणजे उरलेले जे पार्ट आहेत आपल्या ब्रेनचे त्याच्यामध्ये पोकळ्या नाहीत. पोकळ्या असणारा भाग एवढाच सेरेब्रम, डायन्सेफॅलॉन आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. आणि मेडुला ऑब्लॉंगेटा मधली पोकळी पुढे स्पायनल कॉर्ड मध्ये कंटिन्यू होते सेंट्रल कॅनाल या नावाने. ती बरोबर स्पायनल कॉर्ड मधून पास होते. तर या पद्धतीने आपल्या ब्रेनला ह्या व्हेंट्रिकल्स आहेत किंवा कॅव्हिटीज आहेत की ज्या सेरेब्रोस्पायनल फ्लूइड नावाच्या लिक्विडनं भरलेले आहेत. हे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड जे आहे ते पर्टिक्युलरली अँटीरियर कोरॅड प्लेक्सस, पोस्टिरियर कोरॅड प्लेक्सस याच्यापासून सिक्रेट होतं किंवा इपेंडायमल सेल याच्यामधून हा द्रवरूप पदार्थ, पाण्यासारखा पदार्थ सिक्रेट होतो. आणि हा जो द्रवरूप पदार्थ आहे सेरेब्रोस्पायनल फ्लूइड नावाचा तो आपला ब्रेन मॉइस्ट ठेवतो, ब्रेनला ड्राय होण्यापासून वाचवतो. as well as it acts as shock absorber and protect our brain from any mechanical injury, as well as it control the pressure inside the cranium, as well as it also supply
नरिशमेंट टू द ब्रेन सेल, सप्लाय ऑक्सिजन टू द ब्रेन सेल. तर असं कार्य करणारं सेरेब्रोस्पायनल, सेरेब्रोम म्हणजे ब्रेनमध्ये ब्रेनच्या पोकळ्यांमध्ये असणारं लिक्विड आणि स्पायनल कॉर्डच्या पोकळीमध्ये सुद्धा आढळणारं लिक्विड, म्हणून त्या लिक्विडला नाव आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर असं फ्लुइड आपल्या या कॅव्हिटीजमध्ये भरलेलं असतं. त्यामुळे ह्युमन ब्रेन हा हॉलो आहे, त्याला आतून पोकळ्या आहेत आणि पोकळ्यांसाठी शब्द वापरलेला आहे व्हेंट्रिकल्स. आणि मेनली आपल्या ब्रेनमध्ये 4 व्हेंट्रिकल येतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ व्हेंट्रिकल. ठीक, आपण आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. नेक्स्ट पार्ट बघूया. ओके, थँक यू.